नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. तर आपण संख्या व प्रकार समसंख्यांची बेरीज हे शिकलेलो होतो. त्याच्यावरची बेरीज बघणार आहोत आणि त्याच्यावरचे PYQ बघणार आहोत. तरी सगळे आपल्या गडचिरोली विदर्भातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्या. बरोबर आहे. आता बघा का समसंख्यांची बेरीज आपलं PYQ सेशन चालू आहे आणि आपण हे बघणार आहोत. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. आता 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या म्हणजे याला कोणत्या संख्या म्हणता येतील आपल्याला. आता क्रमवार समसंख्या का म्हणावं लागेल त्याला. आपल्याला पहिलं तर त्याला समजावं लागेल आपल्याला क्रमवार समसंख्या. मग क्रमवार समसंख्यांची जी बेरीज आहे तर क्रमवार समसंख्यांची बेरीज आपण कशी सोडवत होतो. तर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिला 2 गुणिला एकूण समसंख्या. म्हणजे एकत्रित आपल्याला एकूण समसंख्या काढायच्या होत्या. बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवणार होतो. तर काय झालं असतं आपल्याला पहिल्यांदा एकूण समसंख्या काढाव्या लागल्या असत्या. कशा काढलं असतं एकूण समसंख्या. म्हणजे संख्या मोजा लागली असते. तर समसंख्या कशा मोजाल तुम्ही. तर काय शेवटची समसंख्या किती आहे 100 वजा 1 बरोबर किती झाली असते 99. याच्यात 1 मिळवा बरोबर किती झाले असते 100. भागीला किती केले असते आपण. आपण फक्त संख्या मोजत आहोत. आपण काय करतो फक्त एकूण संख्या किती कसं काढाल. जर असं केलं आपण समजा तर हे काय आहे नैसर्गिक संख्या. त्याच्यानं आपल्याला समसंख्या काढता येतील का. काढता येतील. बरोबर आहे ना. मग आता 99 + 1 भागीला किती झाले 2. 2 केल्यावर काय येतात 50. म्हणजे 50 काय झाल्या सम अधिक काय झाल्या 50 विषम. बरोबर आहे का. झाला का. म्हणजे एक तर ही एक पद्धत आहे समसंख्या काढण्याची. ही एक पद्धत आहे. बरोबर आहे. नाही तर मग समसंख्या कशा काढता येतात आपल्याला. तर शेवटची समसंख्या नुसता शेवटची समसंख्या मग वजा पहिली समसंख्या भागिला 2 + 1 बरोबर किती आला असता 100 मधून 2 गेले 98 भागिला 2 98 भागिला 2 किती आले असते 8 9 18 बरोबर आहे. म्हणजे 49 अधिक 1 बरोबर काय आलं असते 50. म्हणजे या दोन्ही याच्याने तुम्हाला संख्या मोजता येईल. तर मग हे कसं सोडवता आलं असतं तुम्हाला. तर एकूण समसंख्या किती आल्या 50. आता सोडवू शकल्या असत्या. तुम्ही काय पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या किती आहे काय पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या किती आहे मग 100 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती 50. कसं सोडवता आला असता 102 भागिला 2 गुणिला 50. एक तर 2चा 25 मध्ये भाग केला असता आणि आपण याचा गुणाकार केला असता.
किती होतो गुणाकार याचा? 25 दुने 50, 0 हातचे 25 0 0 अधिक 5 5 25 1 2550 एवढं उत्तर येते. बरोबर आहे का? पण मग हे एवढं सोडवणार आहात का? नाही. तर मग आता लक्षात ठेवायचं, इथून पुढे हे तुम्ही सगळे सोडवायचे. बरोबर आहे? क्रमवार समसंख्यांची बेरीज करताना काय करा, तर शेवटची समसंख्या घ्या. किती आहे शेवटची समसंख्या? 100. दुसरी स्टेप घ्या, त्याच्या अर्धे करा. याच्या अर्धे किती होतात? 50. तिसरी स्टेप, अर्धेच्या वर्ग करा. अर्धेच्या वर्ग करा. किती होतात? 5 5 25 म्हणजे 2500. आणि वर्गात अर्धी संख्या मिळवा. मग किती? 2500 मध्ये किती मिळवाल? 50. आता याची बेरीज करा. 0 5 5 2. उत्तर किती आला? 2550. म्हणजे बघा, लक्षात येत आहे का? मग हे नाही करता येतील का 2 ते 39 पर्यंत? आता इथे 39 आले, या कंडिशन मध्ये का घ्याल? स्टॉप करा. हॅलो. 2 ते 39 पर्यंत क्रमागत. आता तुम्ही म्हणाल सर हे 100 होते बरं झाला, 39 होते कसा करायचा? काय करायचं? नाही, इथे बोला रे. स्टॉप. मग काय 2 ते 39 असं असेल तर काही घाबरायचं नाही. हे लागू होईल का? त्याला ट्रिक लागू होते. सगळ्यात शेवटी काय? शेवटी कोण दिसला? 39. हे समसंख्या आहे का? पण इथपर्यंतच म्हणलाय की नाही? तर याच्या अगोदरची समसंख्या कोणती आहे? 38. म्हणजे याचा अर्थ काय होते? 2 प्लस 4 प्लस 6 प्लस इथं 38 म्हणते की नाही? आता हिच्याकडे जा, तिला विचारा तुझं नाव काय? ते का म्हणाल मग? ते काय म्हणाल? हे 38. या 38चे मग अर्धे करा. किती होतील 38चे अर्धे? 19. या 19चा वर्ग करा. मग किती होतो? 19चा वर्ग किती होतो? वर्गमूळ घेतलं वाटते मी. नाही, वर्ग करा. 361. आणि याच्यात किती मिळवा? 19 मिळवा. 9 1 10 0 हातचा 1 6 आणि 2 किती झाले? 8. किती झाले? म्हणजे याचं उत्तर किती असेल? याचं उत्तर आहे 380. करता येते का बघा तुम्हाला. 2 ते 72 पर्यंतच्या समज याचंही तसंच करायला नाही का? 72. 72च्या अर्धे किती होतात? 36. याचा वर्ग किती होतो? 1296. त्याच्यात किती मिळवा मग? 36. झालं का? 6 6 1200 2 हातचा 1 9 1 10 3 1300 3 हातचा 1 1300. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1332. किती पटपट होत आहे? सोपं आहे का नाही? मग 2 ते 22 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करता येईल का? शेवटची समसंख्या किती आहे? घ्या शेवटची समसंख्या 22 घ्या. 22च्या अर्धे करा. किती झाले? हिचे अर्धे किती झाले? 11. 11चा वर्ग करा. 121. त्याच्यामध्ये 11 मिळवा. 1 आणि 1 2 2 आणि 1 3 132. म्हणजे याचं उत्तर किती आला पाहिजे? 132. येत आहे का बघा? फास्ट होत आहे का? मग 2 ते 32 पर्यंतचा कसा होईल? शेवटची समसंख्या बघा
किती आहे 32. शेवटची समसंख्या किती आहे 32 चे अर्धे करा 16. 16चा वर्ग करा 256 मध्ये 16 मिळवा. किती आले 200. 6 6 1202 हातचा 1 5 6 7 हे 2 म्हणजे याचं उत्तर किती आलं तर 272. इथपर्यंत काय होत आहे क्रमागत. बरोबर. आता प्रश्न 6 बघा. काय 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 जे आता याच्या पुढे आपण शिकलो ते काय शिकत होतो क्रमागत समसंख्यांची बेरीज. क्रमागत समसंख्या म्हणजे काय ज्याची सुरुवातच 2 पासून होते किंवा सुरुवातीपासून होते सुरुवातीच्या बिंदूपासून होते. मी इथे बघा आता 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 म्हणजे मागचे सगळेजण सुटले आहेत का म्हणजे ही काय आहे अक्रमागत. मग आता काय शिकू आपण दुसरा आहे अक्रमागत समसंख्यांची बेरीज. अक्रमागत म्हणजे कुठूनही सुरू होणाऱ्या. बरोबर आहे. मग अक्रमागत आणि याच्यात दोघांत फरक होता. काय फरक होता क्रमागत समसंख्यामध्ये एक गोष्ट शिकल्या लक्षात ठेवा ती इथे सांगतो. कोणती होती तर शेवटची संख्या घेत होतो. शेवटची संख्या पहिल्या स्टेजला घेत होतो. दुसऱ्या स्टेजला काय करत होतो हिची अर्धी करत होतो आणि अर्धी करून याचा का घेत होतो वर्ग आणि काय करत होतो तिसऱ्या स्टेजला वर्गात अर्धी संख्या मिळविणे ही आपली स्टेज होती. आता इथे तुमचा एक फायदा करून देतो बघा. तुलनात्मक शिकवता ही आणि ही स्टेज दोन्ही अजिबात वेगळ्या अगदी निराळ्या आहेत. बरोबर आहे. आणि ही जी आहे क्रमवार समसंख्यांची बेरीज किंवा अक्रमागत समसंख्यांची बेरीज याला असं सरळच म्हणतो क्रमवार म्हणण्यापेक्षा समसंख्यांची बेरीज. समसंख्या काय बेरीज याच्याने दोन्ही समसंख्याची बेरीज काढता येते. बरोबर आहे. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या याच्यानं क्रमागत किंवा अक्रमागत दोन्ही निघतात. बरोबर आहे. तुम्ही ट्राय करून बघा. बरोबर आहे. आता अक्रमागत समसंख्यांची बेरीज आपण शॉर्ट मेथडनी ऍडव्हान्स मेथडनी काढणार आहोत. मग काय करू आपण आता हा उदाहरणीकडे घे तुम्ही सध्यासाठी. काय 4 अधिक 6 अधिक 8 अधिक किती आहे रे 10 अधिक 12 दोन गोष्टी करायच्या. इथे काय करायचं 2 भाग बघायचे आपण याच्यात. कुठले एक शेवटची समसंख्या आणि इकडे काय सुरुवातीची समसंख्या. इला म्हणाचा शेवटची आणि इला का म्हणाची सुरुवातीची. मग शेवटची समसंख्या बघा किती आहे 12 म्हणजे येते का शेवटची समसंख्या घ्या. घेतली का बरोबर आहे. हा मग इथे का करा अर्धे करा. मग 12चे अर्धे किती होतात 6. इथे बघा कालच्या एका व्हिडिओ मध्ये पण मी सांगलेलं आहे का इथे तुम्हाला कन्फ्युजन करून दिलेलं होतं. बरोबर. इथे का करतो तुम्ही वर्ग घेत होत्या. इथे वर्ग घ्यायचा नाही आहे. इथे वर्ग घ्यायचा आहे का इथे पुढील संख्या घ्यायची आहे. इथे का करायची आहे मग 6च्या पुढील संख्या घ्या. पुढील संख्या काय आहे रे 6 याचा गुणाकार करा. किती होतात sin 7 42. एक गोष्ट झाली. आता सुरुवातीची संख्या हे सध्या 42 इथेच ठेवा. सुरुवातीची संख्या किती आहे मग इथं लिहितो
सुरुवातीची संख्या घ्या. किती? 4. अर्धे करा. अर्धे करा किती? आणि अर्धेच्या मागची संख्या घ्या. मागची संख्या घ्या. बरोबर आहे. तिच्या मागची संख्या किती आहे? 1. याचा गुणिला 1, याचा गुणाकार करा. 2 1 2. हे आता 42 ने हे यांची वजाबाकी करा. हे इकडे न्या, वजाबाकी करा. किती आले? 40. बघा समसंख्यांची बेरीज 40 होते का नाही? तर हे 6 4 10, हे 20 झाले. 20 30 40 आला का? लक्षात आलं का? म्हणजे हिला म्हणतात अक्रमागत समसंख्यांची बेरीज कशी करायची? तर ही अशी करायची. लिहून ठेवा, नोट करून ठेवा. बरोबर आहे. म्हणजे इतक्या फास्ट होते. आता खरंच एवढ्या फास्ट होते का? सगळ्या अक्रमागत संख्यांची बेरीज तुम्हाला करता येईल आणि काही कन्फ्युजन पण तुमचं दूर होईल. तर याचं उत्तर किती आलंय मग गड्यांनो? 40. फास्ट होईल का नाही बघा. आला का 40? आलं सगळ्यांचं? मग 8 ते 38 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज. मी आता फक्त एवढंच पुसत जातो तुम्हाला फक्त सोडवून दाखवण्यासाठी. या सूत्र बिलकुल काही पाठ करण्याची आवश्यकता आहे का? प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. बरोबर आहे. बघा रे आता 8 ते 38 असा प्रश्न येतो. मग शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या हे घ्या 38. घ्या 38. अर्धे करा 19. पुढील संख्या घ्या 20. गुणाकार करा. 19 दुने 380. हे सध्या इथंच ठेवा. मग कुठे हे किती होईल? 8. सुरुवातीची 8 घ्या. अर्धे करा 4. मागची संख्या घ्या 4 त्रिक वजा 12 करा. 10 मध्ये 2 गेले. हातचा एक वापस. आता सर 10 येथे शून्य दिसत आहेत ना, 10 कुठून घेतले जी? असा जे जे विचारतील ते एक काम करा. बहुत परीक्षा द्या, स्पर्धा परीक्षेच्या बहुतच परीक्षा द्या. पण कोणत्या वाला द्याल? जिथं गणित नाही आहे त्यावेळेला परीक्षा द्या. कोणत्या वाला? जिथं गणित नाही. म्हणून हे 10 आता समजले का कसे आहेत? तर नसतील समजले का करा? जिथं गणित नाही आहे ते वाली परीक्षा द्या. 10 मध्ये 2 गेले. एक हातचा वापस. 8 मध्ये 2 गेले 6. आणि हे म्हणजे याचं उत्तर किती आला पाहिजे? 368 आला पाहिजे. सर हे तर बरोबर भयानकच आहे. 5 ते 55. आता लक्ष द्या, इथं खरं गंमत आहे. जर कुणाला समजत नसल तर याकडे आवर्जून लक्ष द्या. म्हणजे हे एक कन्फ्युजन तुमचं दूर होऊ शकते. पहिलं हे घेऊन घेऊ. कन्फ्युजन इथे असते. हे आता हे किती आहेत? 55. 55 समसंख्या आहे का? 56 घेऊ का? नाही. इथपर्यंतच बाउंड्री पाहून दिली आहे, पुढे जायचा नाही. तर याच्या अगोदरची म्हणजे किती? 54. शेवटची समसंख्या किती झाली आपली? 54. तिच्या अर्धे किती होतात रे? 27. 27च्या पुढील संख्या 28. क्रमागत संख्येचा गुणाकार करताना काय करायचा? पहिल्या संख्येची पहिली संख्या काय? वर्ग अधिक काय? पहिली संख्या. बरोबर येऊन जाईल. मग 27चा वर्ग करता येते का? किती? 729 प्लस 27. 9 1 10 16 6 1 2 2 4 आणि 1 5 म्हणजे किती झाले? हे 756. उत्तर आलं का? मग हे आता या कंडिशन मध्ये इकडे काय आले आहेत? पहिली संख्या 5, ती कोणती आहे? विषम आहे.
मग सर 4 घेऊ का 6 घ्या? 6 घेऊ. 4ही घेतलं तरी चालल, 6ही घेतल्या तरी चालल. कसा? लक्षात ठेवा, जर समजा 6 घेतल्या तर 6च्या अर्धे किती करायचे? 3. आणि याच्या मागील संख्या घ्यायचा. याच्या मागील संख्या किती आली? म्हणजे 3 गुणे 6. लक्षात आलं का? 5 म्हणजे समोरून घेतल्या, अगोदर समोर घेतल्या होत्या की नाही. आणि जर समजा 4ही घेऊ शकता, जर शेवटची संख्या सुरुवातीची 4 जर घेतल्या, अर्धे करायचा आणि याच्या पुढील संख्या किती आहे? 3 गुणे 6. हे अगोदरच समोरची घेतल्या होत्या का नाही, म्हणून अर्धी म्हणजे मागची संख्या इथे घ्यायची 2. बरोबर आहे. आणि अगोदरचीच मागची घेतल्या होत्या का नाही, म्हणून इथे पुढील संख्या किती घ्यायची? बरोबर आहे. हे लक्षात. मग हे 6 इथून वजा करा. 6 गेले, म्हणजे किती आले? 750. म्हणजे याचं उत्तर किती आला? 750. लक्षात आला का? मग याचं उत्तर किती घेतलंय? 6चा 9वा आणि 10वा. तुम्ही मला कमेंट मध्ये असं करून सांगा. आणि काही अडचण आली तर नक्की कळवा. अशा पद्धतीनं क्रमागत आणि अक्रमागत समसंख्यांची बेरीज कशी करायची याचा PYQ आपण घेतलेला आहे. धन्यवाद.